नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या प्राईम टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। आपच्या आतिशी मार्लेनांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। खोटं बोलणारी युनिव्हर्सिटी काढून खोटं बोलणारे कुलगुरू हे पद दीपक केसरकरांना द्या, राजन तेली यांची टीका। पुण्यामधील कर्वेनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हत्या, शहरामधील कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारी मोठी घटना समोर। आणि सातारा कास पठार 138 पेक्षा जास्त रंगीबेरंगी फुलांनी बहरले। पाहूया सविस्तर वृत्त। आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि आमदार आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। त्यामुळे आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री बनले आहेत। मैं आतिशी ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी। मैं मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूँगी तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगी। मैं आतिशी ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय मुख्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगी। दीपक केसरकर यांनी गेल्या 15 वर्षांच्या विकास कामाच्या कोणत्याही गोष्टी पूर्ण केल्या नाही। ते फक्त बोलत गेले, मात्र काम काहीच केलं नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या भेटून विनंती करणार आहे की खोटं बोलण्याची एखादी युनिव्हर्सिटी काढून खोटं बोलणारा कुलगुरू असं एखादं पद दीपक केसरकर यांना द्या। अशा शब्दात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली। निवडणुका जवळ आल्यानंतर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि म्हणूनच मी उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की दीपक केसरकरना एक अशी युनिव्हर्सिटी काढा, खोटं बोलणाऱ्याचं त्याला त्या कुलगुरू करून टाका। कारण आतापर्यंत 15 वर्षात ज्या ज्या गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत, 8 वर्षातले मंत्री आहेत, त्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही आणि म्हणून असं एखादं विद्यापीठ काढावं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू दीपक केसरकरांना करावं, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मी करणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आज बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला। या संदर्भात मराठा शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर माध्यमांसमोर बोलत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी शरद पवार गटाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे गोंधळ उडाल्यामुळे मराठा समन्वयकांमध्येच बाचाबाची पाहायला मिळाली। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। त्यामुळे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे, जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांतर्फे समर्थनच देते। यामध्ये कोणत्याही पक्षाचा संबंध नाही, फक्त मराठा म्हणून आलेले। आज आम्हाला मराठा म्हणून मला समर्थन द्यायचा अधिकार नाही का? बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार केले जात आहेत, त्याचे पडसाद संपूर्ण जगामध्ये उमटत असून आंदोलनही झालेत। तरी देखील केंद्र सरकारने हल्लेखोरांविरोधात हवे तसे पाऊल न उचलल्यामुळे त्याचा निषेध म्हणून गोंदियामध्ये सकल हिंदू संघटनेच्या वतीने उद्या 22 सप्टेंबरला जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामधील हिंदूंनी रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। ये हम 22 सितंबर को सुबह 10 बजे तहसील ऑफिस के सामने जो जयस्तंभ चौक से हमारी यात्रा रैली निकलेंगी, जो नगर का भ्रमण करेंगे, और गोंदिया में ही निकाली जा रही। गोंदिया समाज ने तय किया हुआ कार्यक्रम है, ये ऊपर से या कहीं भारतवर्ष में कार्यक्रम का नियोजन नहीं है। एक समाज को लगा कि भाई हमने कुछ ना कुछ करना चाहिए, हम संगठित होना चाहिए, तो हिंदू समाज को संगठित करने के लिए समाज के अध्यक्षों के द्वारा निर्णय लिया
गया है। ये कोई राजनीतिक सामाजिक पार्टी का बैनर तले कार्यक्रम नहीं हो रहा है, तो ये सकल हिंदू समाज के बैनर तले कार्यक्रम हो रहा है। वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। पुण्यामधील कर्वेनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाल्याने शहरामधील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसलाय। या घटनेमुळे पुणे शहरामध्ये सामान्य लोक सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली। या प्रकरणाबाबत परिमंडळ क्रमांक 3 चे उपायुक्त संभाजी कदम यांनी अधिक माहिती माध्यमांशी बोलताना दिली। 12:30 दरम्यान आपल्याला कॉल आला की या ठिकाणी मर्डर झालेला आहे। त्या दृष्टीने मी तपास सुरू केला असता सुरुवातीला मला असं वाटलं की या ठिकाणी रॉबरी झालेली आहे आणि कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जो मयत आहेत अमोल निवंगुने म्हणून याचा मर्डर केला अशी आम्हाला माहिती मिळाली होती। तर त्या दृष्टीने मी तपास सुरू केला, पण नंतर तपासात असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये जो मयत आहे, मयताची पत्नी आणि ती पत्नीचा जो प्रियकर आहे, या दोघांनी मिळून त्या मयताचा रात्री 12:30 दरम्यान त्यांचा खून केलेला आहे। याच्यातील दोन्ही आरोपी आम्ही पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये त्यांचं असं सांगणं की याच्यामध्ये यांचा पूर्वी पण एक प्लॅन होता 10-15 दिवसापूर्वी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा यांना हे असं करायचं होतं, परंतु तो मागच्या वेळेस तो प्लॅन फसला, नंतर आता रात्री तो त्यांचा सक्सेस झाला। अर्ध्या राज्यभरामध्ये ड्रोन प्रकरणामुळे खळबळ उडाली असतानाच बीडमध्ये शनिवारी सकाळी बलभीम कॉलेजच्या मैदानावरती एक ड्रोन जमिनीवरती पडलेल्या अवस्थेत आढळून आला। हे ड्रोन लहान असून त्यात एक कॅमेरा आणि बॅटरी असल्याने पोलिसांनी सांगितले। ड्रोन बघण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली। दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यासह इतर कर्मचारी दाखल होऊन तपासणी केल्यानंतर कोणीही घाबरण्याचं कारण नाही असं म्हणत त्यांनी दिलासा दिलाय। सर काय सांगाल, आज बलभीम कॉलेजमध्ये ड्रोन सापडला, कुठला आहे, काय नेमकं प्रकार आहे? बलभीम कॉलेजमध्ये आज आम्ही गस्त करत असताना माहिती मिळाली होती की बलभीम कॉलेजमध्ये एक ड्रोन सापडलेला आहे। तो ड्रोन आकाशातून पडलेला असून ड्रोन प्रो कंपनीचा तो ड्रोन आहे आणि त्याची रेंज कमी आहे, 100 मीटर रेंज त्याची रेंज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मोबाईलवर प्रक्षेपण पाहता येऊ शकतं। म्हणजे रेकी करण्यासाठी किंवा तो व्हिजिलन्स करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो, असा हा ड्रोन आहे। बाजारात कुठेही उपलब्ध होतो, 28 ते 3000 रुपये किंमत आहे याची आणि याला परवान्याची गरज नाही, अशा प्रकारचा ड्रोन आहे। तरी या ड्रोनचा उपयोग कशासाठी करण्यात आला होता आणि तो बलभीम कॉलेज परिसरात का सापडलेला आहे याची माहिती पोलिसांनी घेत आहोत। साक्री तालुक्यामधील जैताणे येथे आदिवासी भिल समाजामधील अजय नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। दरम्यान गंभीर जखमी अजयच्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान काल संध्याकाळी मृत्यू झाला। या प्रकरणी 4घांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 जणांना अटकही केले। तरी घटनेच्या निषेधार्थ आज आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून रस्त्यावरती टायरची जाळपोळ करत रास्ता रोको आंदोलन केलं। अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला। व्यावसायिकांनी देखील आपली दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला।
मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यामधून नागपूरमध्ये येऊन वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली। दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार कारवाई करत बालाघाटच्या 27 वर्षीय लखपती फेडरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी देखील जप्त करण्यात आलाय। गणेशपेठ पोलीस स्टेशनचे बीट मार्शल सुमेध आणि सागर यांनी संशयावरून लखपती बस्तराम फेंडर वय 27 वर्ष राहणार पिंजारी मोहल्ला बालाघाट या व्यक्तीला एका वाहनासह चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं। त्याला ज्या वेळेला त्यांनी अटकलं होतं त्यावेळेला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता। वाहन चोरी संदर्भामध्ये आम्ही सर्व पथकांना नाईट राऊंडचे जे ऑफिसर्स आहेत किंवा व्हेकल्स आहेत त्या सर्वांना आम्ही यापूर्वीच आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ती चौकशी केली जाते। संशयित जे मोटरसायकल चालवणारे आहेत किंवा संशयित वाहन चालक आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी करत असतो। त्या अनुषंगानेच या मोटरसायकल लावून बसलेल्या एका इसमाकडे या दोघांनी चौकशी केली। त्याच्यामध्ये तो उडवाउडवीची उत्तर देत असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणलं। त्यानंतर आमच्या तपास पथकाचे PSI डोईफुडे, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल अनिल दुबे, अश्विन, दलित, पवन तसेच समीर शेख यांनी ह्या गुन्ह्याचा तपास केला, याच्याकडे चौकशी केली, तपास केला। त्यावेळेस त्याच्याकडे जी गाडी मिळाली ती गाडी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 358/2024 हा जो 379 पूर्वीच्या IPCचा जो गुन्हा आहे तो गुन्हा उघडकीला आला। त्याच्यामध्ये एक स्प्लेंडर, ती जी गाडी स्प्लेंडर आहे ती त्या गुन्ह्यातली असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून आम्ही एकूण 5 वाहनं, त्या स्प्लेंडरसह इतर 4 अशी 5 वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत। त्यामध्ये 2 स्प्लेंडर आहेत, एक पॅशन आहे, एक युनिकॉर्न आहे आणि एक ड्रीम युगा आहे। अशी 5 वाहनं आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेली आहे। हा लखपती बस्तराम फेंडर हा याच्यावरती पूर्वी देखील लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून त्याचं ते रेकॉर्ड आहे। हा बालाघाटवरून ट्रेनने येतो आणि इकडेच फुटपाथवर वगैरे किंवा स्टेशनवर झोपून राहतो आणि जशी संधी मिळेल तशा गाड्या चोरून त्या गाड्या दुसरीकडे नेऊन लावतो आणि ग्राहक शोधत असतो। यावेळेला त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने त्याला ग्राहक मिळाला नाही, त्यामुळे ह्या गाड्या आपल्याला मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक गाडी जी आहे ती मुलताईला त्यांनी लावली होती मध्य प्रदेशमध्ये आणि बाकीच्या गाड्या त्यांनी इथंच लावल्या होत्या। तर 5 गाड्या एकूण आम्ही जवळपास 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे। याचं दुसरं कुठलंही कारण नाही आहे, याला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि याचे इथं नागपूरमध्ये कुठले याचे साथीदार असल्याचं अद्यापपर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे। हा एकटाच चोरीचं काम करतो आणि फुटपाथवर राहतो। याला दारूचं व्यसन आहे, त्या दारूच्या व्यसनापायी हा या चोऱ्या करत असल्याचं तपासामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी फाटा येथे कच्च्या तेलाचा टँकर पलटवून अपघात झाला। सदर टँकर मालेगाव येथे कच्चे तेल घेऊन शुद्धीकरणासाठी जात असताना हा अपघात घडला असून अपघातग्रस्त टँकर यामधून तेल नेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जखमी टँकर चालकाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे। वेळ झाल्या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामधील गरुड मंडपाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवरती सुमारे 181 वर्षांपूर्वीचा जुना गरुड मंडप उतरवण्यात आलाय। अंबाबाई मंदिरामध्ये लाकडी सागवानमध्ये असलेल्या गरुड मंडपाला विशेष धार्मिक महत्त्व असून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात। नवरात्र उत्सव झाल्यानंतर प्रत्यक्षात नवीन गरुड मंडपाच्या कामाला सुरुवात होणार असून मजबूत आणि संपूर्ण सागवानी लाकडामध्ये गरुड मंडप उभारण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं आहे। सुमारे 200 वर्षापासून मंदिराच्या सर्व धार्मिक कार्याचा अविभाज्य भाग असणारा गरुड मंडप हा क्षीण झाल्यामुळं आणि आपण बघताय खालच्या बाजूनं बराच भाग त्याचा खराब झाला होता आणि ते लक्षात आल्यावर आपण हा उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आज हे काम पूर्ण होतंय आणि उद्यापासून स्वच्छता करून नवरात्राच्या 9 दिवसाकरता तात्पुरत्या स्वरूपात आपण गरुड मंडपाचीच प्रतिकृती म्हणून एक मंडप त्यावर उभा करणार आहे आणि त्यात 9 दिवसाचं नवरात्र अगदी सदरेवर देवीची पालखी पण त्याच पद्धतीने विराजमान होईल अशा पद्धतीने आपण सगळं नियोजन करतोय आणि नवरात्र झाल्यानंतर पुन्हा नव्याने गरुड मंडप उभारणीचं काम पूर्ण होईल। एका वर्षामध्ये हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीने होईल असा आपला प्रयत्न राहील। शक्यतो आपण जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत काम संपवून आपल्याला पुढचा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतोय। कशा प्रकारे नेमकं गरुड मंडप उभारण्यात येणार आहे काय? ज्या पद्धतीनं 200 वर्षापूर्वी सागवानाच्या तोड्यांच्या माध्यमातून आणि खांबाच्या माध्यमातून हा मजबूत मंडप उभा केला होता त्याच पद्धतीनं त्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता म्हणजे सध्या आपल्याला असं निदर्शनास आलं होतं की आपल्या अभिषेक घालण्याच्या पाण्याचा त्याच्या खांबांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते मधले खांब खराब झाल्यामुळे आपल्याला हे पुढचं सगळं काम नव्यानं करावं लागत आहे। तर ते होऊ नये परत आणि पुढच्या 200 वर्षात त्याला काय होऊ नये अशा पद्धतीचा मजबूत मंडप उभा करण्याचं आता सध्या काम सुरू आहे। संपूर्ण सागवान वापरलं जाणार आहे आणि संपूर्णपणे नव्यानं सगळंच लाकडी काम आपण यामध्ये वापरतोय। जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असलेल्या कास पठाराचा हंगाम सुरू झाल्यानंतर पठारावरती पर्यटकांची संख्या वाढू लागली। शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या जळून आल्या असल्या कारणामुळे नागरिकांनी कास पठारावरील फुले पाहण्याचा बेत केलाय। त्यातच पावसाने उघडीप घेतल्यामुळे आणि पठारामधील विविध प्रजातीच्या फुलांनी बहर केल्यामुळे सर्वत्र प्रफुल्लित वातावरण पाहायला मिळतंय। या बहारदार पठारावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। वर्ल्ड हेरिटेज म्हणून नोंद असलेले साताऱ्यातील कास पुष्प पठारावरती फुलाला बहर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या कास पुष्प पठार या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी पठारावरती मोठ्या प्रमाणावरती विविध प्रजातींच्या फुलांचा बहर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। जांभळ्या कलरचा जो फुलं आहे त्याचं नाव तेरडा म्हणून आहे। त्या तेरड्या फुलाचा बहर आहे तो आपल्याला इथं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय। एकूणच साताऱ्यातील हे कास पुष्प पठार आहे ते जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील या कास पुष्प पठाराची ओळख म्हणून या संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। तसेच विविध देशाविदेशातून या ठिकाणी पर्यटक आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात। या वर्षीचं खास आकर्षण म्हणून म्हणजे सांगायला गेलं तर या ठिकाणी कारवी टोपली म्हणून जे फूल आहे ते तब्बल 7 वर्षानंतर फुलतं। हे फूल यावर्षी फुललेलं आपल्याला प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध प्रजातींची फुलं आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये कारवी टोपली, तेरडा, गेंद, मंजिवी, क्षितिज अस्वे, कावळा, सोनकी या प्रकारचे 125 ते 130 प्रजातींची फुलं आहेत ते या ठिकाणी भरलेले आपल्याला प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। तसेच कास समितीच्या वतीने देखील या ठिकाणी पर्यटक आहेत यांच्यासाठी विविध सुविधांचे त्यांनी तैनात केले आपल्याला पाहायला मिळते। स्वच्छतागृहे असतील किंवा पार्किंगपासून ते कास पुष्प पठारापर्यंत असणारी जी बस सुविधा आहे ती देखील या ठिकाणी मोफत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आपल्याला सांगण्यात येत आहे। तसेच जे पर्यटक या ठिकाणी कास पुष्प पठार पाहण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी नाममात्र 150 रुपये शुल्क आहे ते या ठिकाणी आकारण्यात येणार आहे अशी देखील माहिती देण्यात आली आहे। तसेच शाळकरी जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रति विद्यार्थी 40 रुपये असे शुल्क आहे ते आकारण्यात येणार अशी माहिती देखील या ठिकाणी कास समितीच्या वतीने देण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। ओमकार सोनाले, न्यूज अनकट, कास पठार, सातारा। वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।